अमेरिकेतील अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसच्या एका टीमने पुण्यात येऊन MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांना एंजल ऑफ वर्ल्ड पीस हार्मनी अँड इंटरफेथ डायलॉग या पुरस्काराने सन्मानित केले। त्याचप्रमाणे द अमेरिकन युनिव्हर्सिटी USA यांच्या वतीने प्रोपेनंट ऑफ ग्लोबल पीस अवॉर्ड 2025, सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स, बेस्ट नॅशनल बिल्डर्स लीडर्स अवॉर्ड 2025 आणि युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस यांच्या वतीने पीस अँबॅसेडर हे सन्मानपत्र देऊन डॉक्टर कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे डॉक्टर कराड यांना इंटरनॅशनल डिप्लोमॅटचे कार्डही देण्यात आले। हे कार्ड जगातील 120 देशात लागू आहे, त्यामुळे डॉक्टर कराड हे आंतरराष्ट्रीय व्यक्ती झाले आहेत। या सत्कार समारंभाप्रसंगी अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य रेक्टर प्रोफेसर डॉक्टर मधुकृष्णन, अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजयकुमार दास, बिशप अनिश विजागर, फ्रीडम फाउंडेशन बंदीजन सुधारणा आणि पुनर्वसन केंद्राचे संस्थापक आणि बिशप प्रदीप वाघमारे तसेच उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट विपिन बावर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी MIT WPOचे कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल कराड, कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस आणि प्रकुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे हेही उपस्थित होते। सृष्टीवर वाढत जाणाऱ्या आतंकवादी घटना नरसंहारामुळे मानवजात अशांतीच्या दलदलीत अडकली आहे। त्यातच धर्माच्या नावाने सर्व मानवजाती विखुरलेल्या आहेत। अशा वेळेस डॉक्टर कराड हे विश्वशांतीसाठी करत असलेले कार्य मानव कल्याणासाठी आहे। तसेच राष्ट्र निर्मिती आणि विश्वशांतीसाठी विद्यार्थ्यांना जोडून त्यांचे योगदान कसे घेता येईल यावर सर्वांनी कार्य करावे असे विचार व्यक्त करून प्रोफेसर डॉक्टर मधुकृष्णन पुढे म्हणाले, विश्वशांतीसाठी जगणे, वागणे आणि त्याला व्यवहारात आचरण करणारे डॉक्टर कराड हे चालते फिरते विश्वशांतीचे राजदूत आहेत। शांती निर्मितीसाठी युनायटेड नेशन खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे। त्याच वेळेस डॉक्टर कराड यांनी डोमची निर्मिती करून सृष्टीवर शांती स्थापित करण्याचे कार्य करत आहेत। उच्च शिक्षित लोकांकडून बऱ्याच वेळा हुंडा घेतला जातो, त्यामुळे सर्वांनी अशी शपथ घ्यावी की हुंडा घेणार नाही आणि देणारही नाही। यामुळे होणारे अत्याचार थांबून विश्वशांतीच्या दिशेने पावले उचलली जातील असेही त्यांनी नमूद केले। मुझे बहुत खुशी है कि मुझे आज यहाँ आने का मौका मिला। मैं हर हफ्ता नया कंट्री में जाता हूँ। यही पीस का संदेश, ग्लोबल पीस का संदेश हम 120 कंट्री में हम लेकर जाते हैं। जब हमें हिज एक्सेलेंसी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी के बारे में पता चला, हमारे टीम के द्वारा, जब हमारे टीम जो है डॉक्टर अनिश विगाड़ और बाकी जितने भी जो टीम, प्रदीप वाघमारे जी, डॉक्टर प्रदीप वाघमारे जी और प्रदीप फर्नांडे और डॉक्टर फर्नांडे जी, उनके टीम के द्वारा उन लोग ने हमें अमेरिका में इनके बारे में पूरा प्रोफाइल भेजा, पूरा इनके कार्य के बारे में भेजा और हमारे टीम ने पूरा स्टडी करने के बाद में ऑन द बेसिस ऑफ जो हमारा प्रोसीजर होता है, किसी को भी हम अवार्ड देने से पहले एक हमारा प्रोसीजर होता है, उस प्रोसीजर के अनुसार हमारा बोर्ड ऑफ गवर्निंग काउंसिल ऑफ गवर्नर्स एंड सीनेट मेंबर, जो बोर्ड ऑफ रेजुलेशन वो लोग पास करते हैं, 120 कंट्रीज
इसे पास किया। आफ्टर 120 कंट्रीज का बोर्ड रेजोल्यूशन पास के बाद में मेरे पास आता है एज ए चेयरमैन एंड चीफ चांसलर। तो मेरे पास जब आता है तो मेरे तरफ से तो ऑलरेडी पहले ही हाँ ही था, बट एनी हाउ एज ए प्रोसीजर उसे हमें एक्सेप्ट करके ये अवार्ड आज यहाँ पे लेकर आए गए और अमेरिका से आकर ये अवार्ड इन्हें दिए हैं। बहुत बड़ा बड़ा अवार्ड जो एक दो कुछ नाम हम देने के लिए चाहते हैं। इनको हम लोग ने जो अवार्ड दिया है एंजल ऑफ पीस, बड़ा एक एंजल ऑफ पीस, लाइक अपोस्टल ऑफ, ही इज ए रियल अपोस्टल, रियल एंजल ऑफ पीस, जो उनको हम लोग ने अवार्ड दिया। ह्यूमन एक्सेलेंस प्लैटिनम अवार्ड हम लोग ने इनको दिया। साथ ही साथ सर्टिफिकेट ऑफ एक्सेलेंस अवार्ड हमने दिया और बेस्ट नेशन बिल्डर का अवार्ड हमने इनको दिया है। और जो अभी वार हो रहा है ये हम लोग ने 40 साल पहले ये इसको हम लोग किए थे, और टू स्टॉप वार, टू स्टॉप ड्रग्स, टू स्टॉप टेररिज्म, टू स्टॉप ऑर्गेनाइज क्राइम एंड टू प्रमोट ह्यूमन राइट्स एंड कॉन्स्टिट्यूशनल राइट। ये 40 साल से हम लोग इसमें कर रहे थे। तो वो सारा एजेंडा में देखे जाए तो हमारे हिज एक्सीलेंसी जो प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी है, ये ऑलरेडी इसमें काम कर चुके हैं, तो ही डिजर्व इसको इनको करना, इसके लिए हम लोग ने इनको चुना। सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, मानवतेचे कल्याण हे शांतीमध्ये दडलेले आहे। भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाच्या आधारे जगात विश्वशांती येऊ शकते। प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून कुटुंब, समाज, देश आणि सृष्टीसाठी कार्य करावे। विश्वशांती निर्मित डोम हा मोठा नाही, तर त्यातून दिला जाणारा संदेश हा सर्वात मोठा आहे, असेही त्यांनी सांगितले। भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान असे 3 शब्द सहसा आपण वापरतो। आणि आपल्याला मगाच्या बोलण्यामध्ये मी बोललो थोडंसं की या सर्व उपक्रमामध्ये ज्या वेळेला संपूर्ण जग कुतूहलाने पाहायला लागलं ना, आळंदी जगाच्या नकाशावर, आळंदी देहू जगाच्या नकाशावर हे कार्य झालं। चायनाच्या बॉर्डरवर बदनाच्या शेजारी सरस्वती मंदिराचं उभं राहणं, इतर अनेक कामं उभी राहिली। मानवी इतिहासातला जगातला सर्वात मोठा घुमट बिल्डिंग म्हणून नव्हे, त्याचं तत्व आणि संकल्पना अँड द फिलॉसॉफी बिहाइंड, जिथे संत आणि तत्वज्ञ संपूर्णपणे आतमध्ये आहेत त्या डोममध्ये, आणि बाकीचे फिलॉसॉफर्स वगैरे बाहेरच्या बाजूला आहेत। या सर्वांचा अर्थ जगाला कळायला सुरुवात झाली। 18 साली याचं खरं स्वरूप जगासमोर मांडलं गेलं आणि जगाला हा जो विषय आहे अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून हा एक नवीन प्रचलित शब्द भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचं दर्शन जगासमोर मांडण्याकरताची एक दिशा सुरू झाली। आणि मला आंतरिक समाधान असं आहे की आज आमचे मित्र क्या बोलते आपको, प्रोफेसर मधु किशन आणि त्यांचा सर्व टीम या ठिकाणी यावी। त्यांचं जे ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीचं जे संस्था आहे आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी, मोठा आनंदाचा समाधानाचा विषय की अमेरिकेहून या ठिकाणी येऊन एखाद्या छोट्याशा कार्याचं असं कौतुक त्यांच्या हातून घडावं। त्यांनी मला सन्मानपूर्वक काही सन्मानपत्र सादर करावीत, पण त्या पत्रांचं सादर करण्यापेक्षा ज्या प्रेमाने, ज्या आत्मीयतेने आणि ज्या समजुतीने, आणि ज्याला ये हृदयीचे ते हृदय घातले असं म्हणतात आपल्याला, अशा प्रकारची भावना मी त्यांच्याशी बोलताना सारखी मला जाणवत होती। त्यांचा इतिहास जेव्हा पाहिला किंवा त्यांच्या टीममधली बरीच मंडळी अशी आहेत, माझ्या इथं शेजारी दुसरे स्पेस सायंटिस्ट बसलेले आहेत, विजय कुमार दास, हे मूळ भारतीय असले तरी अमेरिकेमध्ये गेली 50 साल स्पेस सायंटिस्ट, आणि सर्व लोकांचं इथं या ठिकाणचं जे स्वरूप आहे, आणि त्याच्यानंतर ज्या एका ध्येयाने, ज्या एका ध्यास घेऊन ज्यांनी जन्मभर काम केलं, आमच्या किशन भैयानी असं म्हणतो मी सरळ, त्याचं मला विशेष कौतुक आहे।
आणि असं वाटलं की नियतीने पाठवलं त्यांना इथं, आणि अमेरिकन येऊन या ठिकाणी एखाद्या आपल्या छोट्या कार्यकर्त्याचा, भावाचा, विश्वनाथ कराड नावाची एक व्यक्ती काही कार्य करते हे त्यांनी नोंद करावी. मी बाकीचं बोलणार नाही, परंतु याची कुठेतरी नोंद घेण्याकरता सुद्धा थोडासा समज असावी लागते आणि तसं मन असावं लागतं. मीच मोठा आणि मी शहाणा असं कधी वाटू नये, असा गर्व अजिबात होऊ नये. याची जाणीव प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक वागण्यातून त्याची मला दिसत होती. आणि मला असं वाटलं हे जे काही कार्य उभं राहिलं तर भारताची एक नवीन प्रतिमा स्वामी विवेकानंदांनी जे भाकीत केलं ते मी अनेक वेळा आपल्याला बोलतो की युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन ऑब्लिक स्पिरिच्युअलिटी अलोन विल ब्रिंग हार्मनी अँड पीस टू मनकाइंड. अँड दिस मदर इंडिया, with not with ego I'm telling this, with all the passion and the fire in the belly, India has a role to play. India has a role to play to show the pathway of harmony and peace to mankind. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.